प्रभूच्या दुःख सहनाचा विधी. हे प्रभो, तुझ्या पुत्राने आम्हासाठी आपले रक्त सांडून पुनरुत्थान रहस्याची प्रतिष्ठापना केली. तुझ्या चांगुलपणाने आम्हाला पवित्र कर व आमचे नेहमी संरक्षण कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पहिले वाचन यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. पहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अत्युच्च होईल. ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्यांच्या सारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या सारखे नव्हते, इतका तो विद्रूप होता. त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रात दचकवयास लावील. राजे त्याला पाहून आपली तोंड बंद करतील, कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील. त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील. आम्ही ऐकलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेल्या मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमची व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हालाल केले तरी ते त्याने सोशिले. आपले तोंडसुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कर्मामध्ये नेमली होती, आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर
तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण समर्पून तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. तुला आळविता जीवन सरावे, तुला आळविता जीवन सरावे. अनंता तुझे रूप नेत्री धरावे, अनंता तुझे रूप नेत्री उरावे. तुला आळविता जीवन सरावे, तुला आळविता जीवन सरावे. जगन्नायका रे नको अंत पाहू, मना मोही माया किती काळ सहू. निराकार हे रूप साकार व्हावे, तुला आळविता जीवन सरावे, तुला आळविता जीवन सरावे. दुसरे वाचन संत पौलाने इब्री लोकास लिहिलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. आपल्या दुःख सहनाद्वारे ख्रिस्त आज्ञाधारकपणा शिकला. तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांच्या युगानयुगीच्या तारणाचा करता झाला. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजसनाजवळ जाऊ. आपल्याला मरणातून तारावयास तो समर्थ आहे. त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती आपल्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणे करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांच्या युगानयुगीचा तारणाचा करता झाला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जयघोष. ख्रिस्ताने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःस लीन केले. त्यामुळे परमेश्वराने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव असे त्याला दिले.
संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओढ्याच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती. तो व त्याचे शिष्य तेथे गेले. ही बाग त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यास म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? त्यांनी त्याला उत्तर दिले, नाझरेतकर येशूला. येशूने त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर होता. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यास पुन्हा विचारले, तुम्ही कोणाला शोधता? ते म्हणाले, नाझरेतकर येशूला. येशूने उत्तर दिले, मी तोच आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांच जाऊ द्या. जे तू मला दिले आहेत त्यातून मी एकही हरवला नाही, असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तरवार होती. ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्क होते. येशू पेत्राला म्हणाला, तलवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? मग सैनिकांची तुकडी, त्यांचा सरदार व यहुदांचे कामदार यांनी येशूला घेऊन बांधले. त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कैफाने यहुद्यास मसलत दिली होती. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी उभा राहिला होता. म्हणून तो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता. त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, तूही त्या माणसांच्या शिष्यापैकी आहेस काय? त्याने म्हटले, मी नाही. थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता. तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्याविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले. येशूने त्याला उत्तर दिले, मी जगासमोर उघडपणे बोललो आहे. सभास्थानात व मंदिरात सर्व यहुदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले. गुप्तपणे काही बोललो नाही. मला का विचारता? ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. मी काय बोललो ते पहा. मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे. त्याने असे म्हटल्यावर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस? तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला ते म्हणाले, तूही त्याच्या शिष्यातला आहेस काय? तो नाकारून बोलला, मी नाही. ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता. तो त्याला म्हणाला,
तुम्ही या माणसावर का आरोप ठेवता? पेत्राने पुन्हा नाकारले आणि लागलीच कोंबडा आरवला. नंतर त्याने येशूला कैफाकडून सरकार वाड्यात नेले. तेव्हा सकाळ होती. आपणास विटाळ होऊ नये, वलांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकार वाड्यात गेले नाहीत. यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही या माणसावर का आरोप ठेवता? त्यांनी त्याला उत्तर दिले, तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन नसते. पिलाताने त्यांना म्हटले, त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा. यहुदी त्याला म्हणाले, आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही. आपण कोणत्या मरणारे मरणार? हे सुचवताना येशूने जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, तू यहुद्याचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतःहून हे म्हणता की दुसऱ्यांनी आपणास माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकाने तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु माझे राज्य येथले नाही. पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर जाऊन त्यांना म्हणाला, याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, पण वलांडण सणात तुमच्यासाठी एक माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहुद्यांचा राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? ते पुन्हा ओरडून म्हणाले, याला सोडू नका, तर बराबाला सोडा. बरब्बा हा एक लुटारू होता. नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे यहुद्यांचा राजा, तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्याला चपराक मारल्या. पिलाताने पुन्हा बाहेर जाऊन त्यांना म्हटले, पहा, त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्याला म्हणाला, पहा हा मनुष्य. मुख्य याजक व त्याचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, याला वधस्तंभी खिळा, वधस्तंभी खिळा. पिलात त्यांना म्हणाला, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभी खिळा, कारण मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही. यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले. ह्यास्तव पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो सरकार वाड्यात जाऊन येशूला म्हणाला, तू कुठला आहेस? परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. यास्तव पिलाताने त्याला म्हटले, माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभी खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? येशूने उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. ह्यास्तव ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. ह्यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करीतच राहिला. परंतु यहुदी आरडाओरडा करून म्हणाले, आपण याला सोडले
तर आपण कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो. हे शब्द ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फारसबंदी नावाच्या जागी न्यायसनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात. तेव्हा वलांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6वा तास होता. तेव्हा त्याने यहुद्यास म्हटले, पहा तुमचा राजा. ते ओरडले, त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभी खिळा. पिलात त्यांना म्हणाला, मी तुमच्या राजाला वधस्तंभी खिळावे काय? मुख्य याजकांनी उत्तर दिले, कैसरा वाचून आम्हाला कोणी राजा नाही. मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे खिळले. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली. तिच्यावर यहुद्यांचा राजा नाझरेतकर येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभी खिळले. ते स्थळ नगराच्या जवळ होते म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी आणि हेलेनी ह्या भाषेत लिहिलेली होती. यास्तव यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले असे लिहा. पिलाताने उत्तर दिले, मी जे लिहिले ते लिहिले. शिपायांनी येशूला वधस्तंभी खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एक एक शिपायाला एक एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. ह्यास्तव ते एकमेकास म्हणाले, हा आपण फाडू नये, तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे. हे यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा, त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मागदलिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे असे जाणून येशूने म्हटले, मला तहान लागली आहे. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते. म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. तो तयारीचा दिवस होता म्हणून शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत म्हणून त्याचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभी खिळवलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले
त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, ह्यासाठी की तुम्ही विश्वास ठेवावा. त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील. त्यानंतर अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता. पिलाताने परवानगी दिल्यावर त्याने जाऊन त्याचे शरीर नेले. येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकोदेमही गंधरस व अंगारू यांचे सुमारे 100 रत्तल मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्यासहित तागाच्या वस्त्राने गुंडाळले. त्याला वधस्तंभी खिळवले होते. त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो यहुद्यांच्या तायरीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले, कारण तो कबर जवळ होती. येशूचे हे दुःख सहन. हे ख्रिस्ता तुझा गौरव असो. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे कोणी दोष काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. लूक 6:37. डोंगरावरील प्रवचनात देखील येशूने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. मत्ते 6:14-15. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, क्षमा करणे व सलोखा साधणे ख्रिस्ती धर्माचा गाभा आहे आणि ख्रिस्ती लोकांचा गुणधर्म आहे. क्षमा करणे म्हणजे काय? आपल्यापैकी बरेच जण म्हणतात, ज्यांनी मला दुःख दिले आहे अशा व्यक्तीने किंवा लोकांनी जर त्यांच्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, जर काही दुःख दर्शविले तर कदाचित मी त्यांना क्षमा करेन. पण असे बऱ्याच वेळा घडत नसते आणि मग आपण आपल्या मनात राग, कटुता व अहंकार घेऊन जगतो. खरी क्षमा म्हणजे काय आपल्याला कळलेली नसते. To be a Christian means to forgive the inexcusable, because God has forgiven the inexcusable in you. C.S. लुईस म्हणतात, ख्रिस्ती असल्याचा अर्थ म्हणजे अक्षम्याला क्षमा करणे, कारण परमेश्वराने आपल्यामध्ये अक्षम्य गोष्टींना क्षमा केली आहे. कारण परमेश्वराने आपल्यामध्ये अक्षम्य गोष्टींना क्षमा केली आहे. आज वधस्तंभावर टांगलेल्या येशूकडे पहा. त्याला मिळालेला शिक्षा तो भोगत असता कोणालाही फार वाईट वाटले नाही. जेव्हा तो बोलला तेव्हा लोक हसले, त्यांनी त्याची थट्टा मस्करी केली. जवळून जाणाऱ्यांनी त्याचा अपमान केला, त्यांनी त्याला टोमणे मारले, चपराकी मारल्या, काट्यांचा मुकुट घातला. जर तू इस्रायलाचा राजा असशील तर वधस्तंभावरून खाली ये आणि स्वतःचा बचाव कर, अशा शब्दात त्याचे हसे केले. जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याला ठार मारणाऱ्यांना फार आनंद झाला. पिलाताने तर आपल्या बचावासाठी हात धुतले.
शास्त्री व पुरुषांनी त्याचा तीव्र व तर्कहीन द्वेष केला. शास्त्री व पुरुषांनी त्याचा तीव्र व तर्कहीन द्वेष केला. येशूचे दुःख सहन व मृत्यू पाहून त्यांना फार फार आनंद झाला. अंधाराच्या शक्तीने त्यांचे कार्य केले व देवपुत्र थडग्यात ठेवला गेला. तरीही कोणी म्हटले नाही की मी चुकलो, माझी चूक झाली, मी चूक केली, आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला क्षमा कर, असे कोणी देखील म्हटले नाही. आणि तरीही तो मात्र क्रुसावरून म्हणाला, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. त्याने मानव जातीला संपूर्ण क्षमा केली, कंप्लीट फॉरगिव्हनेस, अगदी न मागता. मग जर आपणही येशूचे अनुकरण करणारे असू तर आपणही त्याचे शब्द तंतोतंत पाळले पाहिजेत. ज्यांनी मुद्दाम आणि वारंवार आपल्याला दुःख दिले आहे त्यांना, ज्यांनी आपल्यावर हेतू पुरस्कार हल्ला केला आहे त्यांना, ज्यांनी आपल्यावर गंभीरपणे व विचारपूर्वक जखम केली आहे त्यांना, ज्यांनी आपला विश्वासघात केला त्यांना, ज्यांनी आपली फसवणूक केली त्यांनाही आपण येशूचे हे शब्द म्हटले पाहिजेत. बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. इतकेच नव्हे तर आपल्याच जवळच्या लोकांना, आपल्या पती पत्नी, मुलांना, पालकांना, मित्रांना, शेजाऱ्यांना, भावा बहिणींना देखील आपण हे शब्द म्हटले पाहिजेत. बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत फॉस्टिना म्हणतात, He who knows how to forgive prepares for himself or herself many graces from God. ज्यांना क्षमा करणे कळले आहे त्यांनी त्यांच्यासाठी परमेश्वराची पुष्कळ कृपा मिळविण्याची तयारी केली आहे. मी जितक्यांदा क्रूसाकडे पाहते तितक्यांदा मनापासून क्षमा करते. क्षमा आपल्याला परमेश्वराच्या विपुल कृपेस पात्र बनवत असते. संत पोप पॉल दुसरे म्हणतात, क्षमा म्हणजे वाईटाची परतफेड वाईटाने करणाऱ्या नैसर्गिक कृती विरुद्ध जाण्याचा मनापासून केलेला निर्णय आहे. क्षमा म्हणजे वाईटाची परतफेड वाईटाने करण्याच्या नैसर्गिक कृती विरुद्ध जाण्याचा मनापासून घेतलेला निर्णय आहे. क्षमा म्हणजे एक वैयक्तिक निर्णय आहे. My dear brothers and sisters, we resemble God most when we forgive our neighbors. जेव्हा आम्ही आमच्या शेजाऱ्यांना क्षमा करतो तेव्हा आम्ही परमेश्वरा स्वरूप दिसतो. क्षमा म्हणजे ज्यांनी आमच्यावर अन्याय केला आहे त्या लोकांकडे पाहणे आणि गोष्टी पूर्ववत करण्याची इच्छा बाळगणे. क्षमा म्हणजे सोडून देणे किंवा मोकळे करणे. बायबलमधील एफेसिस ह्या ग्रीक शब्दाचा इंग्रजी अर्थ रिलीज म्हणजे मराठीत सोडून देणे किंवा मोकळे करणे असा होतो. क्षमा करणे म्हणजे ज्या व्यक्तीला आपण आपल्या रोषात, रागात, कटुपणात धरून ठेवले आहे त्याला सोडून देणे किंवा मोकळे करणे. क्षमा अन्यायाकडे दुर्लक्ष करीत नाही, पण क्षमा एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक रोषातून मुक्त करते, जरी त्या व्यक्तीला परमेश्वराच्या न्यायाला सामोरे जावे लागले तरीही. मत्तेच्या शुभवर्तमानात 18व्या अध्यायात येशूचा शिष्य पेत्र त्याला विचारतो, माझ्या भावास मी किती वेळा क्षमा करावी? 7 वेळा काय? येशूने एका दाखल्याद्वारे उत्तर दिले, ज्यात राजा अशा माणसाला कर्ज माफ करतो जो कर्जामध्ये पूर्णपणे बुडालेला आहे. त्याची विनंती राजा ऐकतो व त्याचे कर्ज माफ करतो. तथापि त्याच व्यक्तीकडे
नंतर जेव्हा क्षमा मागितली गेली तेव्हा अगदी क्षुल्लक रकमेसाठी तो ती क्षमा नाकारतो. या दाखल्याच्या शेवटी येशू म्हणतो, जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला आपापल्या भगिनीला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याचप्रमाणे तुमचे करील. क्षमा म्हणजे मोकळे करणे किंवा सोडून देणे. परमेश्वराद्वारे जर आपण मुक्त झालो असू तर आपण आपल्या जीवनात इतरांनाही सोडण्यास मुक्त करण्यास सक्षम आहोत. क्षमा इतरांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. जर आपला परमेश्वराच्या क्षमेवर विश्वास असेल तर आपण आपल्या जीवनातील इतर व्यक्तींना सुद्धा ते कसे होते व कसे होतील ह्यापेक्षा ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारू. ते कसे होते व कसे होतील यापेक्षा ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, क्षमा आपल्या जीवनात काय कार्य करते? जर तुम्हाला वाटत असेल की क्षमा म्हणजे कोमल भावना आहे जी कोमल मनाचे लोक बाळगतात तर आपण नक्कीच चुकतो. क्षमा म्हणजे शरणागती नव्हे तर नाते अबाधित राखण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. नाते अबाधित राखण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. क्षमा मागणे व क्षमा देणे यासाठीही मजबूत हृदय लागते. पोप फ्रान्सिस म्हणतात, परमेश्वर क्षमा देण्यापासून कधीही थकत नाही तर आपण क्षमा मागण्यापासून थकतो. मनोविश्लेषणाचे संस्थापक सिग्मंड फ्रॉइड हे एका जर्मन कवीचं उदाहरण देतात. हेनरिक हेंड जेव्हा आपल्या जीवनाची शेवटची घटका मोजत आहेत तेव्हा त्यांना विचारण्यात आली, परमेश्वर तुला क्षमा करील असे तुला वाटते काय? त्याचे उत्तर होते, होय, नक्कीच परमेश्वर मला नक्कीच क्षमा करील, कारण तो त्याचा स्वभाव आहे, गुणधर्म आहे. क्षमा करणे हा परमेश्वराचा स्वभाव आहे, गुणधर्म आहे. यस, गॉड विल फॉरगिव्ह मी बिकॉज दॅट इज हिज प्रोफेशन. टू फॉरगिव्ह इज गॉड्स प्रोफेशन. परमेश्वर आपल्या जीवनात त्याच्या विपुल दयेचा व कृपेचा आशीर्वाद देऊ इच्छितो आणि आपण एक आशीर्वादित जीवन जगावे अशी त्याची इच्छा आहे. या आशीर्वादित जीवनाचा एक भाग म्हणजे क्षमा मागणे व क्षमा करणे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ कार्ल मेनेंगर म्हणतात, मनोरुग्णांच्या वॉर्डमधील लोकांना क्षमा मिळाली आणि जर त्यांनी क्षमा दिली तर एका दिवसात 75% रुग्ण बरे होतील. इतरांना क्षमा करा अशासाठी नाही की ते क्षमेस पात्र आहेत, परंतु अशासाठी की तुम्ही शांतीसाठी पात्र आहात. क्षमा करणे हे प्रेमाचे अंतिम रूप आहे. क्षमा करणे हे प्रेमाचे अंतिम रूप आहे. संत अगस्टिन म्हणतात, क्षमा म्हणजे पापांची माफी होय, कारण त्यामुळे जे हरवले होते ते सापडतात व पुन्हा हरवू नये यापासून वाचतात. उधळ्या पुत्राच्या दाखल्यातील हरवलेला मुलगा व क्षमाशील बाप आपणासाठी उदाहरण आहेत. पोप फ्रान्सिस म्हणतात, जर तुम्ही क्षमा करू शकला नाही तर तुम्ही चांगले ख्रिस्ती होऊ शकत नाहीत. जर तुम्ही क्षमा करू शकला नाहीत तर तुम्ही चांगले ख्रिस्ती होऊ शकत नाहीत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा अब्राहम लिंकन यांच्यावर त्यांच्या शत्रूबद्दलच्या वृत्तीबद्दल
टीका केली जात होती. त्यांच्या एका सहकार्याने त्यांना विचारले, आपण आपल्या शत्रूशी मैत्री करण्याचा प्रयत्न का करता? आपण तर आपल्या शत्रूंचा नाश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्रपतींनी हळुवारपणे विचारले, मी माझ्या शत्रूंचा नाश करीत नाही काय? जेव्हा मी माझ्या शत्रूंना मित्र बनवितो तेव्हा ते माझे शत्रू राहत नाहीत. मी माझ्या शत्रूचा नाश केला आणि त्यांचे माझ्या मित्रामध्ये रूपांतर केले. त्यांचे माझ्या मैत्रीत रूपांतर करून मी माझ्या शत्रुत्वाचा नाश केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज वधस्तंभावर टांगलेला येशू जो आपणासाठी क्षमेचे सर्वोत्तम उदाहरण आहे, त्याच्याकडून प्रेरणा घेऊन इतरांना क्षमा करून परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव घेऊया. वधस्तंभावर खिळलेल्या येशूकडून प्रेरणा घेऊन इतरांना क्षमा करून परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव घेऊया. सामान्य हेतूंसाठी प्रार्थना. ख्रिस्त सभेसाठी. प्रिय ख्रिस्ती जन हो, सर्वसमर्थ परमेश्वराची आराधना आम्हाला शांत चित्ताने व एकाग्र मनाने करता यावी म्हणून त्याने ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करावे व तिचे ऐक्य राखावे, ह्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व सनातन परमेश्वरा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू आपल्या वैभवाचे दर्शन सर्व राष्ट्रांना घडवले आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेला तिच्या कार्यात मार्गदर्शन कर. श्रद्धेत टिकून राहण्यासाठी, तुझे नाव जगजाहीर करण्यासाठी व सर्वांना मुक्ती मिळवून देण्यासाठी तिला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. परमगुरूंसाठी, आमच्या लोकांचा सांभाळ करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वराने आपले पोप फ्रान्सिस ह्यास आरोग्य व शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तुझ्या दिव्य शब्दाने तू सर्व वस्तुमात्रांना मार्गदर्शन करतोस व ख्रिस्ती लोकांचा सांभाळ करतोस. तू आम्हासाठी नियुक्त केलेल्या आमच्या परमगुरू स्वामींना सुरक्षित ठेव. त्यांच्या नेतृत्वाखाली आमची श्रद्धा अधिक वाढव व आम्हाला चांगले ख्रिस्ती बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ख्रिस्त सभेचा याजक वर्ग व ख्रिस्ती लोक ह्यांच्यासाठी, आपले बिशप लुडस्टॅनियल, इतर सर्व महागुरू, बिशप फेलिक्स मचाडो, इतर सर्व धर्मगुरू, धर्मसेवक, धर्मभगिनी, प्रापंचिक, ख्रिस्त सभेमध्ये विशेष सेवा कार्य करणाऱ्या व्यक्ती व सर्व ख्रिस्ती लोक यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करतो व तिला पवित्र बनवतो. आमच्या प्रार्थना ऐक व आम्हापैकी प्रत्येकाला
ईश्वर दत्त सेवा प्रामाणिकपणे पार पाडण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्नानसंस्कार स्वीकाराची तयारी करीत असलेल्या उमेदवारांकरिता, स्नानसंस्कार घेण्याकरिता तयारी करीत असलेल्या लोकांची हृदये परमेश्वराने दयेने आपल्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी उघडावीत. नवजन्म देणाऱ्या पाण्याने त्यांची पापे धुवावीत व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठायी त्यांना नवजीवन मिळवून द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, तू आपल्या ख्रिस्त सभेत नेहमी नवीन सभासदांची भर घालतोस. स्नानसंस्काराची तयारी करीत असलेल्या लोकांची श्रद्धा व समज वाढव. या जीवनदायी पाण्याने त्यांना नवजन्म दे व तुझ्या कुटुंबात त्यांचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ख्रिस्ती लोकांच्या ऐक्यासाठी येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणाऱ्या व प्रामाणिकपणे सत्याचा शोध घेणाऱ्या आपल्या सर्व बंधू भगिनींना परमेश्वराने एका ख्रिस्त सभेखाली एकत्र आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तू चुकलेल्यांच्या चुका सुधारतोस, दुरावलेल्यांना एकत्र आणतोस व एकत्रतांचे ऐक्य राखतोस. तुझा पुत्र येशू याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांवर दयापूर्ण नजरेने पहा. एकाच स्नानसंस्काराने आम्ही नवजन्म घेतला आहे. एकाच परिपूर्ण श्रद्धेखाली आम्हाला एकत्र आण व बंधुप्रीतीने नांदण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. यहुदी बांधवांसाठी परमेश्वराचा शब्द सर्वप्रथम ऐकणाऱ्या यहुदी लोकांनी नेहमी त्याच्या प्रीतीत राहावे व त्याच्या कराराशी एकनिष्ठ असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, हजारो वर्षांपूर्वी तू अब्राहमाला व त्याच्या वंशजांना मुक्तिदात्याचे अभिवचन दिलेस. तू सर्वप्रथम निवडलेल्या ह्या लोकांना तारणाचे परिपूर्ण वरदान मिळावे अशी आम्ही प्रार्थना करतो. तुझ्या ख्रिस्त सभेची ही प्रार्थना ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांसाठी, ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांना पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने मुक्तीकडे जाणारा मार्ग दाखवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या पण सदाचाराने चालणाऱ्या लोकांना सत्याचा मार्ग सापडावा म्हणून सहाय्य कर. आमचे एकमेकांवरील बंधुप्रेम वाढवू. तुझ्या त्रैक्याचे रहस्य अधिक स्पष्टपणे समजावे म्हणून आम्हाला सुबुद्धी दे. तुझ्या प्रेमाचे परिपूर्ण दर्शन आम्हाकडून लोकांना घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. परमेश्वरावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांसाठी, परमेश्वरावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांना प्रामाणिकपणे सदाचरणाच्या मार्गाने चालल्यामुळे तुझे दर्शन घडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, मनुष्याला तुझे ज्ञान व्हावे व त्यामुळे त्याला शांती मिळावी म्हणून तू त्याला निर्माण केले आहेस. ज्यांना अजून तुझे ज्ञान झाले नाही त्यांना ख्रिस्ती लोकांच्या जीवनातून तुझ्या दयेचे व प्रेमाचे दर्शन घडो व तू एकच खरा परमेश्वर व सर्वांचा पिता आहेस हे त्यांना कळून येवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सार्वजनिक सेवापदावर असलेल्या व्यक्तींसाठी, परमेश्वराने सार्वजनिक सेवापदावर असलेल्या लोकांना
त्याच्या सेवा कार्यात मार्गदर्शन करावे व त्यामुळे सर्व लोकांना शांततेत व स्वतंत्रतेत सुखी जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तुला मनुष्यांच्या आशा आकांक्षाचे ज्ञान आहे व तू त्यांचे हक्क सुरक्षित राखतोस. तुझ्या चांगुलपणामुळे अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींना सुबुद्धी दे व त्यामुळे सर्व लोकांना धार्मिक स्वातंत्र्य, सुरक्षितता व शांती यांचा लाभ होवो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. विशेष गरजवंतांसाठी. प्रिय ख्रिस्ती जन हो, सर्व समर्थ परमेश्वराने आजारांना रोगमुक्त करावे. जे जे आजारी आहेत, खाटेला खेळलेले आहेत, अनेक विविध आजारांनी पीडित आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांची आपण विशेष आठवण करूया. सर्व समर्थ परमेश्वराने त्यांना रोगमुक्त करावे, त्यांना स्पर्श करावा. तसेच जे खाटेला खिळलेले आहेत, वयोवृद्ध लोक, त्यांना बळ द्यावे, प्रवाशांना सुरक्षितता द्यावी. अन्यायाने गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांना स्वातंत्र्य द्यावे आणि असत्य, भूक, गरिबी व रोगराई यापासून जगाला मुक्त करावे म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तू थकलेल्यांना बळ व निराश झालेल्यांना धीर देतोस. आपल्या अडचणीत तुझा धावा करणाऱ्या लोकांच्या मदतीला धावून ये. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजच्या विधीतील दुसरा भाग, क्रूस वंदन. क्रूसाचे लाकूड पहाहे, ख्रिस्त टांगला यावरती. करूया वंदन क्रूसाला, करूया वंदन क्रूसाला. क्रूसाचे लाकूड पहाहे, ख्रिस्त टांगला यावरती. करूया वंदन क्रूसाला, करूया वंदन क्रूसाला. क्रूसाचे लाकूड पहाहे, ख्रिस्त टांगला यावरती. करूया वंदन क्रूसाला,
करूया वंदन क्रूसाला. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. हाती पाय खोल तुझिया रुतले खिळे दुधारी. हाती पाय खोल तुझिया रुतले खिळे दुधारी. निरोग मुक्त झालो फटके तुला मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. मला सर्व रे मिळाले. मला सर्व रे मिळाले.
आपण आपल्या तारणकर्त्याच्या शब्दांत श्रद्धापूर्ण अंतकरणाने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज तू आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावी व सर्व संकटांपासून सुरक्षित असावी. कारण की राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, मी अपात्र असून तुझ्या शरीराची रक्ताचे सेवन करत नाही, त्यामुळे मला शिक्षेस पात्र ठरवू नकोस, तर मानसिक व शारीरिक आरोग्याने मुक्ती मिळवून दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्याचे आवास इतका मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. हे सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, ख्रिस्ताच्या विजयी मरणाने व पुनरुत्थानाने तू आम्हाला नवजीवन मिळवून दिले आहेस. आम्हामधील हे नवजीवन नित्य वाढत राहो व दिव्य रहस्यामध्ये सहभागी होणाऱ्या आम्हाकडून तुझी नित्य सेवा घडो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे प्रभो, तुझ्या विपुल कृपेचा तुझ्या विश्वासू लोकांवर वर्षाव कर. पुनरुत्थित होणाऱ्या तुझ्या पुत्राच्या मरणाने त्यांनी स्मरण केले आहे. त्यांना समाधान दे, त्यांना स्वास्थ्य लाभू दे, त्यांची श्रद्धा दृढ कर, त्यांना शाश्वत जीवनाचे अभिवचन दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.